वरनाई क्रिकेट संघ वर्ण आयोजित मैत्री चषक 2026 हे देखणं असं आयोजन. पहिलाच बॉल ओ लेग साईडच्या दिशेने मारायचा होता, फंबल झाले यष्टीरक्षक, त्याच्याकडून कोणती चूक होत नाहीये. इथून चेंडू आपण पाहतोय तो डॉट आलाय, वाईट आलाय, माफी असावी, वाईट आलाय आणि या वाईटनं धावसंख्येचा मात्र श्री गणेशा झालाय. पहिल्या चेंडूवरती लेग साईडचा बॉल होता, फक्त बॅट फिरवायची होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इथून चेंडू वाईट आलाय. पहिला धावसंख्या धावपुस्तकावरती 1. हो पुन्हा एकदा तसाच फटका केल्याचा होता परंतु बॅटम पॅड मधला चेंडू निघून गेलाय. बॅकफुटला गेला, थोडासा कट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इथून चेंडू आलाय डॉट. कमबॅक केलाय. पहिला चेंडू जरी वाईट आला त्याच्यानंतर मी कमबॅक करू शकतो अशातलीच गोलंदाजी तुषारनं मात्र हुशार अशी गोलंदाजी केली आहे. पिवनचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे, इकॉनॉमिकल षटक हातलावं लागेल कारण 4 षटकांचा सामना आहे, 24 चेंडूचा सामना आहे. 24 चेंडू पर्यंत धावसंख्या जाऊन कुठपर्यंत पोहोचते येणारे सांगून जातील. हो कट केलाय, 30 सर्कलमध्ये चेंडूला अडवलं जातंय 2 टप्प्या अखेर आणि इथून आपण सिंगल इथून प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्यात तर मात्र 2 चेंडू अखेर धाव पुस्तकावरती 2 या धावसंख्येवरती. नक्कीच एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल कारण हा एक कलात्मक फटका केसायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा त्याच दिशेला हा फटका टोलला. प्लेयर आहे तिथे उचलणार फेकणार त्वरित एकच धावेवर समाधान सुद्धा मानलंय दोन्ही बॅटर्सनं. हा सिंगल डबलला प्राधान्य देणं तितकंच खूप महत्वाचं आहे कारण क्रिकेटमध्ये एका रनाला आणि जेव्हा इलेक्शनमध्ये आपण उभा असतो तेव्हा एका मताला आणि शिक्षण करत असतो एका गुणाला 1 धाव 1 रन खूप महत्वाचे असते. हो फटका फसला होता परंतु आपण पाहतोय अडवलंय. फाईन लेगला चेंडू निघूनच गेलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत का त्याला माहिती आहे पोहोचणार नाहीये. सिंगलनं समाधान मानलंय. सिंगलनं काय फरक पडणार नाहीये त्यांना माहिती. हासुरटी संघ पाहायला गेलं ना तर बरेचसे नौके खेळाडू आज खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. हासुरटी संघामध्ये लहान खेळाडू आज खूप पाहायला मिळतात कारण जे फलंदाज असतात ते फलंदाज गोलंदाज आज दिसत नाहीयेत. थोडीशी कमतरता आहे परंतु आपल्या गावासाठी संघर्ष करत असताना आज वरनाई क्रिकेट संघ वरनेच्या या मैदानावरती चालू असलेली लढत आपण पाहतोय मैत्री चषक 2026. हो पुन्हा एकदा आणि इथून यष्टीरक्षकाकडनं झाली आहे चूक. फाईन लेगच्या दिशेने चेंडू निघून गेला वाऱ्याच्या वेगानं. इथून धावा मिळतील 4. चौकार. खराब चेंडू होता. खराब चेंडूवरती समाचार घेता आला नव्हता परंतु हा वाईट सुद्धा आहे आणि किपरची झाली आहे चुकी आणि चुकीला मित्रांनो क्रिकेटमध्ये कधीच नसते माफी. आलाय तो चौकार. इथे गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. वाईड साठी रिव्ह्यू आहे बॉलिंग टीमचा. हा वाईट साठी रिव्ह्यू आहे. आपण पंचांनी तर आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकांनी रिव्ह्यू घेतलाय आणि इथून नो वाईट नाहीये. इथून फेअर डिलिव्हरी आणि इथून पंचांना सुद्धा माफी मागितली आहे. निर्णय आपण पाहतोय इथून चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र बिनबाद 9 या अंकावरती. हो इथून आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु लेग साईडनं जास्त टर्न घेतलाय चेंडूनं आणि इथून पंच आम्हाला सांगतात की इट इज अ वाईट चेंडू. एक एक्स्ट्रा चेंडू या गोलंदाजाला टाकावं लागेल परंतु धावपुस्तकावरती आपण धावा पाहतोय त्या मात्र 9 या अंकावरती. थोडीशी गफलत झाली होती परंतु ती सुधारली आणि त्याच्यानंतर धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 9 या अंकावरती. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु अडवलंय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू डॉट होता त्याच्यानंतर इथून पंच आम्हाला सांगतात षटक क्रमांक संपुष्टात आलं. ते पहिलं पिवनचं षटक जे इकॉनॉमिकल या गोलंदाजांना हाताळलंय ते षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. पहिल्या षटकांती धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 10 या अंकावरती. येणारे आता 18 बॉल आणि धावसंख्या कुठपर्यंत जाऊन पोहोचेल हे 18 बॉल सांगून जातील परंतु आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका. पंच तुम्हाला ताकीद असेल आणि खेळाडू तुम्हाला सुद्धा ताकीद असेल जास्त वेळ घेऊ नका कारण वेळ खूप कमी आहे. सामने खूप लेट सुरू झालेत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. याची सुद्धा प्रत्येक कर्णधारांनी नोंद घ्या कारण पावसाचं सुद्धा वातावरण आहे. दमट वातावरण हवा थोडी गार पाहायला मिळते.
तुम्हाला सुद्धा ताकीद असेल लवकरात लवकर कसे सामने समाप्त होतील याची सुद्धा आपण दक्षता घ्या. आता येणारे 18 बॉल आणि धावसंख्या कुठपर्यंत जाऊन पोहोचेल, परंतु पहिल्या षटकांती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र बिनबाद 10 या अंकावरती. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच सर विचार केला धाव पुस्तकाचा, म्हणजे पहिल्या षटकामध्ये ज्या धावा रोखायच्या होत्या ना, म्हणजे जशी गोलंदाजी आपल्या संघाला सुरटी संघाला हवी होती ना, त्याच प्रकारची गोलंदाजी म्हणजे हुशारीची तुषारनं गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त फक्त त्यांनी 10 धावा खर्च केल्या, तो चौकार सुद्धा आला नसता. परंतु जर का यष्टीरक्षकाने म्हणजेच किपरनं जर का तो चेंडू अडवला असता ना, तर 4 धावा कुठेतरी आपल्याला वाचवताना पाहायला मिळाल्या असत्या. आपण पाहतोय पवन आल्यात. पवनला जशी कामगिरी तुषारनं केली ना, त्याच प्रकारची कामगिरी पवनला सुद्धा करावी लागेल. हा फटका मोठा मारायचा होता, मोठा फटक्याच्या नादात इथे काय घडतंय, एक धाव इथे चोरली गेली आहे. आणि जर का या गोलंदाजानं म्हणजेच पवननं जर का विकेट हॅट्रिक घेतली ना, तर नंदू पवार यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नक्कीच पवनचा जर का विचार केला ना, तर बरीचशी मैदानं त्यानं गाजवली आहेत. काय फटका, परंतु इथे जज करता आला नाहीये आणि इथे चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. आलाय तो चौकार टोकडीचे. हा पाहायला गेलं ना तर कॅरी करायचा होता, थोडा रनिंग मध्ये होता, कॅरी करता आला नाहीये. परंतु एक टप्प्याकर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि धावसंख्या जाऊन बदलली आहे. धावसंख्या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 15 या अंकावरती. अजूनही ब्रेक थ्रू मिळाला नाहीये. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. इकडे हंबारपाडा आणि त्यांच्या विपक्षात आसरोटी, श्री स्वामी समर्थ हंबारपाडा आणि आसरोटी या दोन संघा दरम्यान आजच्या दिवसातील अंतिम सामना, पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतोय. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 हे पर्व आणि या पर्वातील अंतिम मॅच. स्लोअर चेंडू, फसवा चेंडू, परंतु पंचांनी इथं दंडित केले गोलंदाजाला. काही इथे जर वाईट चेंडू की एक्स्ट्रा चेंडू या गोलंदाजाला टाकावा लागेल. पंचांनी दोन्ही हात जमीन स्थलांतरित करतात की सांगतात की वाईट एसटीच्या खूप बाहेरून चेंडू निघून गेलाय आणि इथून चेंडू आपण पाहतोय वाईट आलाय. एक एक्स्ट्रा धाव पुस्तकावरती नक्कीच पाहायला मिळेल. आपण पाहतोय 26 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. 16 धावा धाव पुस्तक, माफी असावी, 16 धावा धाव पुस्तकावरती. कट हे आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूला अडवलंय गलीमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु इथून लागला नाहीये चेंडू. एसट्याना लागला असता तर नक्कीच आपल्याला रणूच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता. परंतु चांगलं एसटी आपण पाहतोय फिल्डिंग पाहायला मिळते आणि या चेंडूवरती एक चोरटी धाव सिंगलच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्यात ते मात्र 17 या अंकावरती. 17 धावा धाव पुस्तकावरती. 4 षटकांचा सामना आहे, 26 चेंडूचा सामना आहे. परंतु काय गोलंदाजी केली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु पंच आमच्याकडे वाढतायत. इट इज अ वाईट चेंडू, एक एक्स्ट्रा चेंडू. या गोलंदाजाला अजून एक टाकावा लागेल. थोडीशी लेंथ आणि लाईन थोडी भरकटलेली दिसून येते. गोलंदाजच्या ट्रॅकवरती असणारा गोलंदाज आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या ट्रॅकवरती पवन आहे. पवनला आता चांगली कामगिरी करावी लागेल या षटकामध्ये, कारण बरेचसे चेंडू वाईट या पवन या गोलंदाजानं फेकलेत, परंतु चांगला कमबॅक करावा लागेल. फटका चांगला आहे, दमदार आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनगटातल्या ताकदीचा वापर, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी षटकार. फटक्याची नितांत गरज होती. तो फटका मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला आणि धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 24 या अंकावरती. उर्वरित अजूनही दुसऱ्या षटकातील चेंडू अजून बरेचसे बाकी आहेत. आपण पाहिलं दुसरा षटक आहे मैदानाच्या आतमध्ये, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहेत झेल करतायत, परंतु थोडस झालं फंबल. झेल कॅरी करायची होती पण चेंडू लो मॅन स्टँड मध्ये जाऊन विसावला आणि इथून चेंडू झेल कॅरी करायचा होता, परंतु झेल कॅरी करता आली नाहीये. बरंच अंतर कव्हर केलं होतं या क्षेत्ररक्षकानं, परंतु कॅरी करता आला नाहीये आणि या चेंडूवरती धावा मिळतील त्या मात्र 2 या धावा. नक्कीच सर विचार केला ना या षटकाचा,
तर कुठेतरी महागडं षटक ठरत असताना आपण पाहतोय जशी गोलंदाजी पवनच्या माध्यमातून आपल्या टीमला गरजेची होती ना, अपेक्षित होती ना, तशी गोलंदाजी झाली नाहीये. फक्त आणि फक्त जर का पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये 10 धावा होत्या. शेवटचा चेंडू फाईनच्या क्षेत्रात हा फटका मारायचा होता, परंतु पुरेसा बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. आला एकच धाव आली आहे, म्हणजेच एक धाव इथे चोरली गेली आहे. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचताय 27 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, परंतु हे षटक कुठेतरी मागडं ठरलंय, म्हणजे 17 धावा एकवटल्या गेल्या. हा, जर इकॉनॉमिकल षटक पाहायला गेलं ना तर एक्स्ट्राच्या धाव या षटकामध्ये आपल्याला बऱ्याचशा पाहायला मिळतात. खराब चेंडू हाताळले होते, परंतु पवनला जी कामगिरी करायची होती ती कामगिरी पवननं केली नाहीये. आणि हा षटक पाहायला गेल्यानंतर तब्बल 17 धावसंख्येचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इकडे हंबारपाडा सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील, यात मात्र काही शंका नाहीये. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आसुरोटी संघ पाहायला गेलं ना तर प्रत्येक षटकामागे टीम मीटिंग घेत आहेत, परंतु पंचांना विचार असेल की त्यांना ताकीद द्यायचं आहे, कारण आपल्याला सामने बरेचसे कव्हर करायचे आहेत. याची सुद्धा नोंद घ्या. कर्णधाराला सुद्धा विनंती असेल की सामने आपल्याला बरेचसे कव्हर करायचे आहेत, कारण पावसाचा दमट वातावरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. कारण कमीत कमी आपण पाहायला गेलं तर या 2 दिवसाअखेर आपण पाहिले बरेचसे सामने पावसाच्या माध्यमातून रद्द करण्यात आले, परंतु आपण जर वेळेत सामने जर पूर्ण केले तर आपल्याला ही स्पर्धा पुढे पाहायला मिळेल. याची सुद्धा नोंद घ्या, कारण पावसाचं वातावरण असल्याने आपण थोडंसं स्पीडअप करायचं, याची सुद्धा नोंद घ्या. षटक क्रमांक संपुष्टात आले. दुसरं 2 षटकाच्या अंती धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या बिनबाद 27 धावा. या षटकामध्ये 17 आल्या. आता वैयक्तिक तिसरं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 वरती गोलंदाजीसाठी तो आलाय. मात्र नयननं आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे, आपल्या गावाच्या नावासाठी जबाबदारी घेतली आहे. आता तीच जबाबदारी या नयनला पार पाडावी लागेल. आता 12 चेंडूंचा सामना संपलाय. 27 धावा. थोड्या महागडं षटक पाहायला मिळालं. मागचं षटक पाहिलं, दुसरं षटक थोडं महागडं मिळालं, परंतु आता चांगली कामगिरी करावी लागेल ती मात्र नयनला. आता येणारे 12 चेंडू आणि धावसंख्येचं डोंगर कुठपर्यंत जाईल ते आता येणारे 12 चेंडू सांगून जातील, परंतु सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. हो, आपण पाहतोय ऑन साइडला क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका क्षेत्ररक्षक आहे, जेच करतायत. अडवलंय चेंडूला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. तिसऱ्या धावीचा प्रयत्न आहे का? नाहीये, थांबवलंय. त्याला माहितीये तिसरी धाव पूर्ण होणार नाहीये आणि इथून मात्र 2 धावेच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्यात. तर मात्र पहिल्या चेंडू अखेर 29 धावा. येणारे अजूनही उर्वरित तिसऱ्या चेंडूतील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच सर, जर का पाहायला गेलं तर अजूनही ब्रेक थ्रू मिळाला नाहीये. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नांगरून उभे आहेत. हा फटका दमदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, जज केलंय. वेल गुड. आणि जज इथे आपल्याला पाहायला मिळतोय ज्या ब्रेक थ्रूची अवस्था म्हणजेच गरज होती ना, तुम्हाला आवर्जून त्या ब्रेक थ्रूची गरज होती, तो ब्रेक थ्रू इथे लागलेला आहे. एक मोठा हादरा बसलेला आहे, एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. हा, एक विकेट आपल्याला पाहायला मिळते, कारण एखादी विकेट जर गेली तर थोडासा दबाव येतो, धावसंख्या स्थिरावते, कमबॅक होतो गोलंदाजी करत असलेली टीम. परंतु सलामीची जोडी आता आपण पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं ब्रेक थ्रू दिलंय, ते मात्र नयननं ज्या विकेटची गरज होती ते विकेट आपल्याला आता पाहायला मिळाली. काय कॅरी केले, ज्याला KTCच्या लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता. जी गेल कॅरी केली, थोडंसं फंबल झाला होता, परंतु त्याला माहिती आहे चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे, परंतु त्याने चांगल्या रीतीनं झेल कॅरी केला आणि इथून पहिला ब्रेक थ्रू मात्र नयननं मिळून दिलाय. पहिला विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू मात्र अश्रुश्री संघाला आपण पाहतोय. परंतु सलामीची जोडी इथून बाद झाली. इनेट नंबर 3 वरती फलंदाजीच्या ट्रॅक वरती फलंदाज दाखल झालाय भूषण, न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 वरती. नक्कीच जर का भूषणचा विचार केला ना तर संघाचा संघनायक भूषण आहे. भूषणला चांगली कामगिरी करायला लागेल, कारण संघनायकाची जी इनिंग असते, जी पारी असते ना, ती कशी असते ती त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. कारण मागच्या मॅच मध्ये संदेशने ती पारी खेळली होती ना. फटका चांगला आहे, परत त्या दिशेने हा फटका आणि त्याच खेळाडूने म्हणजेच त्याच फिल्डरनं पुनश्च एकदा झेल पकडली आहे भूषणची. इथे पुनश्च एकदा तंबूच्या आसऱ्याला माघारी पाठवलाय भूषणला. हा, भूषण आपण पाहतो नयननं जे इकॉनॉमिकल षटक हाताळायचं आहे ना, ते नयननं आपल्याला पाहायला मिळतंय. जी गोलंदाजी पाहिजे होती तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. कर्णधारानं टाकलेली जबाबदारी पार पाडत असताना मैदानाच्या आतमध्ये नयन अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पण या आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ अंबारपाडा संघाचा एक विस्फोटक फलंदाजाला इथून बाद केलंय. कर्णधार आपण पाहतो इथून परतीचा प्रवास करावा लागलाय.
परंतु आज डीजे मास्टरला संधी मिळणार नाहीये, कारण तो बरेचसे सामने कव्हर करायचे पावसाचं वातावरण आहे. जसं आपण डीजे लावला ना तर थोडा खेळाडू थोडा सुद्धा कमी कासवाच्या गतीने चालत येतो, परंतु आपण पाहिलं डीजे लागला नाही ना तर फलंदाज परंतु परतीचा प्रवास करायला सुसाट येतो आणि न्यू बॅट्समन सुद्धा सुसाट मैदानाच्या आतमध्ये. मात्र आपण पाहतो खेळपट्टीवरती जातो. आता येणारे 2 चेंडू उर्वरित अजूनही बाकी आहेत, ते मात्र तिसऱ्या षटकातील अजून पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नयन अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. हॅट्रिक चेंडू आहे हा. नक्कीच हा चेंडू आपण पाहतोय, पंच आम्हाला सांगतात दोन्ही ह्या जमिनीला समांतर असताना हा वाईट चेंडू आहे. चेंडू झालाय एकच चेंडू, 3 चेंडू झालेले आहेत, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. हा रिव्ह्यू साठी फिल्डिंग करत असणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट साठी योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल केटीच्या लाईच्या माध्यमातून, परंतु इथून वाईट चेंडू आहे हा वाईट चेंडू. एक एक्स्ट्रा धाव पुस्तकावरती नक्कीच लावली जाईल आणि या धावसंख्येनं धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र फटका दमदार आहे, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक तोच आहे. अजून एक झेल कॅरी, फलंदाज बाद, अजून एक झटका लागलाय तो मात्र श्री स्वामी समर्थ अंबरवाडा टीमला. आणि नक्कीच जर का नयनचा विचार केला ना तर वर्णे क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामधली पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती त्यांना नोंदवली गेली आहे. म्हणजे जशी गोलंदाजी व्हायला हवी होती ना आसरोटी संघाला, त्याच प्रकारची गोलंदाजी म्हणजे बॅक टू बॅकचे ब्रेक थ्रू त्यांना दिलेत आपल्या संघाला. आणि जर का अशीच कामगिरी अजून एखाद्या षटकामध्ये राहिली ना तर पूर्णपणे हा सामना म्हणजेच आसरोटी संघाकडे झुकत असताना पाहायला मिळेल, कारण आतापर्यंत धावफलकावरती स्थिर आहेत, म्हणजे 30 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. नक्कीच हा फटका सुद्धा चांगला मोठा मारायचा होता, परंतु प्लेअर आहे तिथे लॉंगऑफच्या क्षेत्रात, हा फटका टोलवलाय, परंतु थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु त्याच फंबलिंगच्या जोरावरती 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. म्हणजेच गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. या 3 धावा कुठेतरी महागडे ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतील का, कारण धावसंख्या जिथे 30 अंकावरती स्थिर होती ना ती आता 33 वरती पोहोचली आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे, अजूनही 1 चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकामधला, म्हणजेच तिसरं षटक समाप्त होण्यासाठी 1 चेंडूची फेकी बाकी आहे नयनची. इथे गतीमध्ये परिवर्तन केलंय, गतीमध्ये परिवर्तन करत असताना पंच आम्हाला सांगतायत हा वाईट चेंडू आहे, आणि वाईट चेंडू म्हणला ना की एक एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. म्हणजेच या आधीचे 3 रन्स आणि ही 1 धाव, म्हणजेच एका चेंडूवरती 4 धावा इथे ऍक्वर्ट केल्या गेल्यात. या एका धावेच्या साहाय्याने म्हणजे एक्स्ट्राची 1 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या अंकावरती. नक्कीच इथे हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु प्लेयर आहेत तिथे. इथे थोडीशी फंबलिंग सुद्धा पाहायला मिळाली, इथे थोडीशी घाई आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून, परंतु इथे षटक समाप्तीचा निर्णय आले आम्हाला पंचांकडून. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय तनय शेलार असतील आणि अतुलजी नवले आम्हाला लाभले गेल्यात. नक्कीच 3 षटकांचा हा सामना संपलेला गेला अजूनही. आणि जर का पंचांचा विचार केला ना, चला आसुर्डी संघ, तुम्हाला मी वारंवार सांगून सुद्धा तुम्ही टीम मीटिंग घेताय.
नक्कीच पंच आम्हाला लाभले गेलेत. तनय शेलार असतील, तानाजी कडू असतील आणि अतुलजी नवले आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये, म्हणजे पहिला दिवस आहे मैत्री चषकामधला. वर्णे क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामध्ये म्हणजे 2026 हे जानदार आणि शानदार पर्व आपण पाहतोय. आणि त्या जानदार आणि शानदार पर्वामध्ये आम्हाला आमचे तटस्थ पंच म्हणजेच एक योग्यतेचे पंच आम्हाला लाभले गेले या सामन्यांसाठी. धन्यवाद आपलं. चौथं षटक प्रगती पथावर आहे. चौथ्या षटकाचा जर का विचार केला ना तर हाणामारीचं षटक असतं. स्लॉग ओव्हर या नावानं या षटकाला संबोधलं सुद्धा जातं. परंतु त्या षटकामध्ये बरीचशी मोठी कामगिरी करावी लागेल, कारण जर का तुम्ही चौकार आणि षटकार मारले ना तर एक डिफेंडेबल टोटल तुम्हाला सेट करता येईल. काय चेंडू होता, अगदीच क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे पहिल्या चेंडूवरती वापरलं गेलं. म्हणजेच यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि यशस्वीरित्या त्या चेंडूला खणून सुद्धा काढलं होतं, परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळाली गेली. एक धावेच्या साहाय्याने धावधोलक जाऊन पोहोचले 35 या अंकावरती, 36 या अंकावरती. नक्कीच एक चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही तुमच्याकडे 5 चेंडू शिल्लक आहेत. पुनश्च एकदा फाईनच्या दिशेनं हा मारायचा फटका होता, परंतु पंच आम्हाला सांगतायत इथे बॅटची लिडिंग एज इथे लागली गेली आहे आणि इथे पुनश्च एकदा एक ब्रेक थ्रू मिळाला गेला. जर का सर पहिल्या 2 षटकांचा विचार केला ना तर विदाउट लॉस म्हणजेच एकही ब्रेक थ्रू या संघाला लाभला नव्हता, म्हणजेच अंबरपाडा या संघाला. परंतु जेव्हा नयन आले ना, नयन दुसरा, तिसरा आणि चौथ्या चेंडूवरती म्हणजेच वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामधली पहिली विकेट हॅट्रिक त्यानं नोंदवली आणि आपल्या संघाला कुठेतरी धीर देत असताना अशी गोलंदाजी त्याच्या मार्फत आपण पाहायला गेली. परंतु अजूनही जर का विचार केला ना तर प्रफुल्लचे 2 चेंडू झालेले आहेत, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दिनेश आलेत. दिनेशला षटकार चौकार मारायला लागतील, कारण आतापर्यंत जर का धावसंख्येचा विचार केला ना म्हणजेच धाव पुस्तकाचा जर का विचार केला ना तर 36 धावांवरती स्थिर आहे. नक्कीच जर एखादे 2 ते 3 मोठे फटके जर का आले ना तर 40 ते 45 धावांचं एक डिफेंडेबल टोटल तुम्हाला सेट करता येईल असरोटी या संघाकडे. कारण असरोटी संघाचा विचार केला तर मोठमोठे बॅट्समन त्यांच्याकडे आहेत, म्हणजे डेप्थ आहे त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप मध्ये. इथे मात्र पुनश्च एकदा फटका फसला होता, परंतु प्लेयर आहेत तिथे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ओथे, परंतु इथे झेल केली धरणीला दान आणि एक धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केली आहे. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जे 36 अंकावरती स्थिर होतं ना ते कुठेतरी आता थोडंसं पुढे, म्हणजेच अगदीच कासवाच्या गतीनं पुढे जात असताना 37 अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. हा फटका अतिशय देखणा आहे, काय फटका लागलाय, म्हणजे ज्या फटक्याची गरज होती ना अंबरपाडा या संघाला त्याच प्रकारचा षटकार देऊया डीजे मास्टरला संधी. चेंडू काय हाताळले होते, म्हणजेच पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली होती, परंतु तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि चौथ्या चेंडूवरती हा आलेला अफलातून षटकार आहे ना तो अंबरपाडा या संघाच्या प्लेयर्सला कुठेतरी धीर देत असताना. कारण असेच जर का अजून 1-2 मोठे फटके आले ना तर कुठेतरी फायटिंग टोटल म्हणजेच एक डिफेंडेबल टोटल तुम्हाला सेट करता येईल. आतापर्यंत जर का धाव फलकाचा विचार केला ना तर 43 अंकावरती जाऊन पोहोचलाय. हा फटका पुनश्च एकदा क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि इथे स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला पकडून आणि फलंदाजानं, म्हणजे ज्या फलंदाजानं षटकार ठोकला होता ना त्याला इथे धावच्या स्वरूपात बाद सुद्धा केलाय. काय गोलंदाजी करतोय, म्हणजेच यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला होता, बॅट्समनला इथे पूर्णपणे ब्लॉक केलं होतं, परंतु इथे धावच्या स्वरूपात बाद सुद्धा झाला. आणि न्यू बॅटर आपण पाहतोय योगेशला आता हा शेवटचा चेंडू असेल, परंतु स्ट्राईक एंडवर आपण जर का पाहायला गेलं तर बॅटर
दिनेश अजूनही आहे. दिनेशला या शेवटच्या चेंडूवरती षटकार चौकार ठोकावा लागेल, म्हणजे 50 धावांपर्यंत तुम्ही एक डिफेंडेबल टोटल सेट करू शकता असरोटी या संघासमोर. नक्कीच शेवटचा चेंडू आहे, म्हणजेच पहिला सत्र समाप्त होण्यासाठी अजूनही एक चेंडूची बाकी आहे, फेकी बाकी आहे. चांगला चेंडू हाताळला होता. इथे पुन्हा एकदा त्याच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. आणि पंचांचं इथे डिसिजन आलंय, म्हणजे षटक झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा इथे लगवल्या गेल्यात. 43 धावा आणि तुम्हाला आता विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 24 मध्ये 44 धावा. आणि नक्कीच यानंतर होणारा सामना आपण पाहतोय, दुसऱ्या फेरीतला पहिला सामना मार्केवाडी विपक्ष नवघर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये इथे टॉस म्हणजेच नाणेफेकीसाठी यायचं आहे, लवकरात लवकर यायचं आहे, आपण उशीर करू नये. आणि चला लवकरात लवकर अंबरपाडा संघ आपण आपल्या क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजून घ्यायचं. आणि जर का पहिल्या सत्राचा विचार केला तर फक्त आणि फक्त 43 धावा बनवल्या गेल्या, म्हणजेच अंबरपाडा या संघाच्या बॅट्समनना. आणि आता तुम्हाला गरज असेल, म्हणजेच असरोटी संघाला गरज असेल ती 24 मध्ये 44 धाव्यांची. 11ची सरासरीनं तुम्हाला या धावा कुटाव्या लागतील. परंतु अंबरपाडा संघाचा विचार केला ना तर भूषण असतील, संकेत असतील यासारखे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. नक्कीच आता दुसऱ्या सत्रासाठी कॉम्बॉक्स मध्ये थोडंसं बदल होईल, आम्हाला जॉईन होतील आपले मंगेश सर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. अंबरपाडा संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. एक चांगली मॅच मात्र तुम्हाला बघायला भेटेल. आजच्या दिवसातला चौथा सामना अस्त्रोडी विरुद्ध अंबरपाडा या दोन दिग्गज संघामध्ये तुम्हाला ही मॅच बघायला भेटेल. वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2026 मधली एक चांगली मॅच, आजच्या नाईट मधली चौथी मॅच मात्र बघायला भेटेल. स्कोर बोर्ड मात्र इथे लागला गेला पहिल्या इनिंग मध्ये. 43 धावा मात्र स्कोर बोर्डवरती लागल्या गेल्यात आणि करायच्या 24 चेंडू मध्ये 44 धावा. सरासरी उदय सर सांगायची झाली तर प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी गरजेची असेल. परंतु आता इथे काय घडणार, 24 चेंडू अजून बाकी आहेत आणि या 24 चेंडूमध्ये काय विक्रम घडणार. आताच ज्यांचा आज साखरपुडा झाला ते आमचे सर्वांचे लाडके मित्र अर्थात आयोजक आमचे मनोजी झोरे, आज लग्नाच्या बेडीमध्ये ते अडकले जाणारे. आज त्यांचा साखरपुडा झाला, त्यांना खूप खूप लग्नाच्या शुभेच्छा असतील. बघा पवन आणि त्याच्या सोबत दुसरा फलंदाज आहे पवन आणि प्रशांत. ज्याने अप्रतिम 3 झेल घेतले तो पवन मात्र तुम्हाला मैदानामध्ये जाताना दिसेल. खरं पवनचं देखील कौतुक करावं लागेल. अप्रतिम झेल मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटले. टॉस केला जाईल. मार्केवाडी आणि नवघर या दोन दिग्गज संघांमध्ये आणि ते टॉस करतील. आमच्या आयोजकाचे प्रमुख आयोजक प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते तो टॉस केला जाईल. टॉसचा बॉस कोण ठरणार, टॉस केला जातोय. मार्केवाडी संघ टॉस विन झाला. मार्केवाडी संघाने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि नवघर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
चला आजच्या दिवसातली चौथी मॅचला होते सुरुवात. 24 चेंडू 44 धावांची गरज. दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. चौथ्या मॅच मधली एक चांगली लढत. सज्ज झाले दोन्ही संघ या मॅच साठी, या ट्रॉफी साठी, आपल्या नावावरती कोरण्यासाठी. दोन बलाढ्य संघ गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज पाहत आहे. भूषण यावेळेस पहिला चेंडू वेगवान टाकला जातोय. पवन साठी अपील केली जाते. यस, पंचांनी इथे आउट घोषित केलाय. पंचांनी सांगितलं LBW मात्र इथे पकडला गेला हा फलंदाज पवन, ज्याच्या कांद्यावरती सगळी दाळोमदार होती. तो खेळाडू मात्र बॅक टू पॅव्हेलियन जाताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे विकेटचं पतन केलं जातंय. न खाता खोलता हा खेळाडू बॅक टू पॅव्हेलियन. संधी देऊया डीजे मास्टर श्रेयस याला. एक चांगला फलंदाज आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून समजणारा हा खेळाडू अर्थातच अस्रोडी संघाचा, अस्रोडी गावातून बिलॉंग करणारा हा तुषार आपल्या संघासाठी या मैदानामध्ये काय विक्रम घडणार, काय विक्रम करणार, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार का गोलंदाज भूषण वेगावरती स्वार होणारा इथे भारी पडणार. अंबरपाडा संघाचा, अंबरपाडा या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू भूषण गोलंदाजीच्या मार्गावरती. समोर आव्हान असेल फलंदाज तुषार याचं. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मात्र घेतल्या गेले या गोलंदाजाने. ते मात्र पहिल्या चेंडूवरतीच दबाव फलंदाजावरती निर्माण केला या गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल भूषणचं देखील, परंतु त्याच्या समोर आव्हान असेल एक आक्रमक फलंदाज, असा ऑलराऊंडर म्हणून ओळखणारा अस्रोडी संघाचा तुषार. यावेळेस सर्व बॅटने घेतलेला फटका, आक्रमण चढवलं जात आहे. एकच सांगेल मी, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रे पलीकडची बेट येत आहेत. दर्जेदार दर्जेदार 4 धावा वाजीव डीजे. अस्रोडी संघाचा वंडर बॉय करतोय आक्रमण. यावेळेस पुन्हा एकदा इथे मात्र फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. ज्याच्या बॅटतून दर्जेदार चौकार बघायला भेटला होता त्याचं मात्र जाते विकेट. इथे मात्र या तुषार या फलंदाजाला जावं लागतं बॅक टू पॅव्हेलियन. संधी देऊया डीजे मास्टर्स. मध्ये युवा खेळाडू तुम्हाला जाताना दिसेल. प्रफुल्ल ठोंबरे
एक चांगला फलंदाज आहे, परंतु इथे मात्र फक्त 4 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या गेल्यात आणि 2 विकेट. डावखुरा फलंदाज आहे प्रफुल्ल, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके बघायला भेटणार का भूषणची गोलंदाजी अप्रतिम पडणार का? यावेळेस वेग 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 नुसता भूषणचा वेग मात्र इथे बघायला भेटतोय. पडल्यानंतर चेंडू सरळ उसळी घेऊन यष्टी रक्षकाच्या ताब्यामध्ये. काय गोलंदाजी करतोय, काय यष्टी रक्षण करतोय. राहुल देखील एक चांगली यष्टी रक्षण करतोय. मगाशी राहुलच्या माध्यमातून झेल देखील आपण चांगला पाहिला. तोच राहुल काय यष्टी रक्षण करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. सलग दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज भूषण. प्रफुल्लला काही चेंडू सापडत नाहीये, बॅटीवरती बॉल येत नाहीये. सलग 2 चेंडू निर्धाव. प्रफुल्ल काहीसा दबाव मध्ये दिसतोय. भूषण 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 एक चांगली गोलंदाजी भूषणच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जमिनींना गुदगुल्या 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 करत येत आहेत. दर्जेदार 4 4 4 4 4 4 4 4 4 चौकार. वाजीव डीजे. धन्यवाद डीजे. आतापर्यंत स्कोर बोर्ड लागला गेला. आता पहिल्या षटकानंतर 8 धावांवरती आणि 2 विकेट. महत्वपूर्ण ज्या विकेट होत्या त्या विकेट मात्र 2 घेतल्या गेल्यात, परंतु 2 चौकार देखील या षटकामध्ये आलेत. 2 चेंडू निर्धाव देखील आलेत. म्हणजे या षटकामध्ये 2-2-2-2 काय घडलंय तर 2 चेंडू निर्धाव, 2 विकेट आणि 2 चौकार. आतापर्यंत ही आपल्याला रणनीती मात्र या षटकामध्ये बघायला भेटले. आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय गोलंदाज, सज्ज झालाय जगदीश. समीकरण असं असेल 18 चेंडू 36 धावांचं समीकरण. म्हणजे असं स्ट्राईक रेट पाहिलं आता 12चा ॲव्हरेज. प्रत्येक षटकामध्ये 12च्या धावांची गरज असेल. 18 चेंडू 36 धावा. जिथे 11चा ॲव्हरेज होता तिथे 12चा झाला. म्हणजे 1 धावेचा रन रेट वाढला गेलाय. 18 चेंडू 36 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बिघडत जाईल. थोडं थोडं वर खाली वर खाली वर खाली वर खाली, म्हणजे बीपी हाय होईल, शुगर कमी होईल. हे असं होत राहील या मैदानामध्ये. कारण प्रत्येक मॅचच्या टायमामध्ये काय टर्निंग पॉईंट होईल कोणी सांगू शकत नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असतो उदय सर, इंग्लंडचं वातावरण, बायकोचा मूड आणि क्रिकेटचा रंग मैदानामध्ये कोण बदलेला कोणी सांगू शकत नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगतदार दिसेल. सज्ज झालेत. 18 चेंडू मध्ये करायच्यात 36 धावा. गोलंदाज सज्ज आहेत. जगदीश समोर आव्हान असेल फलंदाज प्रशांत. त्याचा गेम ऑन आहे, गेम फायर आहे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. आतापर्यंत स्ट्राईक ओपनिंगला फलंदाज गेला होता प्रशांत, परंतु पहिला चेंडू खेळत होता आणि पहिला चेंडू निर्धाव मात्र इथे बघायला भेटतोय. एक चांगली गोलंदाजी, तशीच चांगली फलंदाजी देखील बघायला भेटेल. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मैदानामध्ये काय घडतंय पंच सांगतायत OUT आउट. विकेटचं पण मैदानामध्ये जाताना दिसतोय नयन हा फलंदाज. इथे मात्र गोलंदाज कुठेतरी वरचढ धरतायत. पहिलं षटक जसं पडलं तसंच दुसरं षटक देखील जगदीशचं पडतंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, कारण आपल्या संघासाठी 100% योगदान देण्याचं काम करतायत. फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम करतायत. आतापर्यंत देखील फलंदाज कुठेतरी जखडून ठेवल्या गेलेत.
गोलंदाज सज्ज झालाय जगदीश. यावेळेस सर्व बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून राहील. अप्रतिम फटका मात्र इथे बघायला भेटतोय. दर्जेदार, लाजवाब 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 येतोय. षटकार वाजीव डीजे. या षटकाराच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचल्या जाते ती 14 वरती. धाव संख्या थांबली होती, परंतु आल्या आल्या नयनच्या बाडीतून एक दर्जेदार षटकार मात्र इथे बघायला भेटला जगदीशच्या गोलंदाजीवरती. जो जगदीश अप्रतिम गोलंदाजी करत होता त्याच्यावरती मात्र प्रहार केला जातोय. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका, एक धाव प्रयत्न केला जातोय. बॉल उचलणार, फेकणार, इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. आणि या 2 धाबेने धाव संख्या मात्र पोहोचल्या जाते ती 16 वरती. म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं तर दोन्ही खेळाडू माहेरी घरी आपल्या सुखरूप पोहोचल्या गेलेत. इथे संधी होती क्षेत्ररक्षकाला इथे धावबाद करण्याची, परंतु इथे 2 चोरट्या धावा मात्र इथे घेतल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागल्या गेले ती 16 वरती. बघा, एक एक 2-2 धावबाद देखील आपल्याला धावबा पुढे नेऊ शकतात. कारण आतापर्यंत दुसरं षटक चालू आहे. समीकरण मला असं वाटतंय 14 चेंडू मध्ये 28 धावांचं समीकरण असेल. आतापर्यंत स्कोरबोर्ड लागला गेलाय 16 वरती. करायचे 14 चेंडू 28 धावांचं समीकरण. यावेळेस सर्व बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक बनून राहील. वरनाई क्रिकेट संघ वरने मैत्री चषक 2026 मधला येतोय 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 दर्जेदार 4 धावा. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. झेल होणार का? क्षेत्ररक्षक येतोय आणि अप्रतिम झेल मात्र इथे मात्र बघायला भेटला. विकेटचं पतन इथे षटक. मयूर बडेकर मैदानामध्ये जाताना दिसतील. असरोटी विरुद्ध अंबरपाडा. अंबरपाडा ते असरोटी या 2 संघामध्ये कोण मात्र इथे विजय घडणार? कारण करायचे आहेत आता 12 चेंडू मध्ये 24 धावा. जर पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये 12चा एव्हरेज मात्र इथे मात्र बघायला भेटतोय. 12 चेंडू मध्ये 24 धावा. मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे. वातावरण गरम झालंय या मैदानामध्ये. सामना कोण जिंकणार? फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज? मॅच कोणत्या क्षणी कोणत्या संघाकडे जाणार? सगळे प्रेक्षक मायबाप या सामन्याकडे मात्र बघताय. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार दिसेल. कोणताही संघ शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेणार नाहीये. वातावरण आता या मैदानामध्ये गरमागरम झालंय. करायच्यात 12 चेंडू मध्ये 24 धावा. समीकरण प्रत्येक षटकामध्ये 12चं
आणि इथे मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती करण. समोर आव्हान असेल डावखुरा फलंदाज स्ट्राईकला पाहत आहे प्रफुल. डावखुरा फलंदाज ज्याच्या बॅटतून एक चांगला चौकार आपण पाहिलाय तो प्रफुल स्ट्राईकला असेल. गोलंदाजीच्या मार्गावरती करण. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. बंदुकीच्या वेगाने चेंडू जातोय. धन 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 करत येत आहेत. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधला येतोय दर्जेदार चौकार. या 4 धावेने 24 वरती समीकरण होतंय. 11 चेंडू 20 धावांचं समीकरण. खराब चेंडू होता. खराब चेंडूवरती प्रहार केलाय प्रफुल्लने. यावेळेस एक चांगला चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज करण सांगतोय एक बार प्रफुल्ल तुम्हारी तो दुसरी बार हमारी. काय कमबॅक केलाय. कमबॅक 10 चेंडू 20 धावांचं समीकरण. एखादा डॉट चेंडू वरती प्रेशर वाढू शकतं फलंदाजावरती. एखाद्या मोठ्या फटक्यावरती गोलंदाजावरती प्रेशर वाढू शकतं. कोणत्याही क्षणी कोणत्याही दिशेला हा सामना सहज जाऊ शकतो. इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय. तुमच्या गावासाठी तुमच्या संघासाठी गोलंदाज सिद्ध करणार की फलंदाज. यावेळेस मात्र चांगला डॉट चेंडू मात्र बघायला भेटतोय. काय कमबॅक करतोय गोलंदाज करण. त्यांनी सांगितलं पहिल्या चेंडूवरती मला चौकार लगवला असेल परंतु माझ्या मनगडामध्ये एवढी ताकद आहे ना की माझ्या संघासाठी मी कमबॅक करेल. आणि तोच कमबॅक या गोलंदाजाकडनं बघायला भेटतोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे रनआउटची विकेट भेटू शकते परंतु पंचांनी सांगितलं हो यू टी आउट. विकेटचं पतन. इथे मात्र रनआउटची विकेट मात्र इथे जाते. वाईटचा रिव्ह्यू घेतला फलंदाजाने. आहेत ना आमचे ऑफिशियल पंच तानाजी कडू सर मात्र जॉईंट होतील आमच्याशी.
फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी असेल. फलंदाज मैदानामध्ये अंकित. यावेळेस चांगला चेंडू होता परंतु त्याचा सुंदर समाचार घेतलाय. अप्रतिम लाजवाब 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 येतोय. गोलंदाजावरती प्रहार चढवतोय. प्रहार 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 येतोय. दर्जेदार षटका डीजे. अप्रतिम फटका. आता 7 चेंडू उरलेत करायच्यात. त्या प्रत्येक मॅचला नवीनच बॉल देतो सर. सर 2 मिनिटं सर. षटक घोषित झाले सर. बघा ऐका ऐका. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर परत डॉट, विकेट आणि नंतर फेअर डिलिव्हरी. हा ही रनआउटची विकेट आहे. एकची इथे एक फेअर डिलिव्हरीची. हा फेअर डिलिव्हरी. यस यस एक बॉल बाकी आहे सर. सात चेंडू 14 धावांची गरज. मॅच ऑन झाले. जिथं वातावरण शांत झालं होतं त्या षटकाराने मॅच गरम केले. 7 चेंडू 14 धावांचं समीकरण. यावेळेस वेग 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 परंतु पंच आमच्याकडे फिरतायत. गोलंदाजाला दंडित करतायत. वाईटने मात्र 1 धाव भेटते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 31 वरती. समीकरण असं होते 7 चेंडू 13 धावांचं समीकरण. बघा जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत आणि जे उभे राहिले होते ते मात्र बोटांवरती उभे राहिलेत. मॅच ऑन झाले. 7 चेंडू 13 धावांचं समीकरण. मॅच जर हा बॉल डॉट झाला तर प्रेशर वाढू शकतं फलंदाजावरती आणि फलंदाजाने मोठा फटका मारला. यावेळेस एक चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. मिस फिल्डिंग इथे मात्र बघायला भेटते. 1 धाव प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 33 वरती. 6 चेंडू करायच्यात 11 धावा. संधी दिव्या डीजे मास्तरांना. श्रेयश
6 चेंडू 11 धावांचं समीकरण. मॅच कुणाकडे जाणार? हंबरपाडा का आसरोडी संघाकडे? हंबरपाडा की आसरोडी? आसरोडी का हंबरपाडा? दोन दिग्गज संघामध्ये मॅच चालू आहे. प्रेक्षकांना जर मॅच आवडली असेल तर थोड्या टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. मॅच ऑन झाले. खरोखर ही चांगली मॅच. आजच्या दिवसातला चौथा सामना, अंगावरती काटे येणारा सामना प्रेक्षकांना बघायला भेटतोय. 6 चेंडू 11 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदली होत आहे. मॅच ऑन आहे. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी. स्ट्राईकला पाहताय अंकित, नॉन स्ट्राईकला पाहताय मयूर, गोलंदाजीच्या मार्गावरती पाहताय गोलंदाज संकेत. बेस्ट विरुद्ध बेस्ट. स्ट्राईकला पाहताय अंकित. 6 चेंडू 11 धावांचं समीकरण. मॅच कोणत्या संघाकडे जाणार? यावेळेस काय घडतं मैदानामध्ये? पहिल्या चेंडू वरतीच केली जाते. दांडी 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 दांडी, गोल. विकेटचं पतन. ठोक 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 टीजे. हा, येणारे चेंडू असतील ते 5 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती मात्र 11. म्हणजे ज्या चेंडूची नितांत गरज होती. संकेतने सांगितलं मी या संघाचा ब्रँड आहे आणि त्यांनी पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचे, ज्याच्यासाठी विश्वासाने संघ नायकाने संकेतवरती विश्वास ठेवून चौथा षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलं आणि पहिल्या चेंडूवरतीच त्रिफळाचीत केलं. परंतु आता स्ट्राईकला आला फलंदाज अर्शल. बेस्ट विरुद्ध बेस्ट सामना. इथे कोण ठरणार बेस्ट? फलंदाज की गोलंदाज? गोलंदाज की फलंदाज? काय घडणार मैदानामध्ये? 5 चेंडू 11 धावांचं समीकरण. सज्ज झाला गोलंदाज. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल उचलणार, फेकणार. 2 धावा पूर्ण केला जातोय. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथे मात्र तिसरी धाव घेताना मात्र धाव बाद. यस, तिसऱ्याचा पंच मात्र इथे मागणी केली जाते. क्रॉस साठी चेक केला जाईल. आमचे ऑफिशियल पंच तानाजी कडू आमच्याशी जॉईंट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात आणि तिसरी धाव घेताना मात्र रनआउटची विकेट इथे आपल्याला जाताना दिसते.
हा योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. दोन्ही अँगलनं चेक केलं जात आहे. केटीच्या लाईव्हच्या माध्यमातून जो योग्य निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. क्रॉस नाहीये, क्रॉस नाही झाला. चला क्रॉस नाही झाला सर, क्रॉस नाही झाला. धाव घेताना मात्र धावबाद झाला मयूर हा फलंदाज, आणि ऋषी मात्र मैदानामध्ये जाताना दिसेल तुम्हाला. करायचे आहेत 4 चेंडूमध्ये 9 धावांचं समीकरण आहे. एखादे मोठे 2 फटके सामना, आणि इथे जर 12वा खेळाडू सोडून जर दुसरा खेळाडू आला तर मात्र 2 धावेचे पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. शेवटचा कॉल असेल, जो कमिटी आम्हाला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवेल तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल, याची दक्षता घ्या. आणि आता जर 12वा खेळाडू सोडून जर कुठला तिसरा खेळाडू आला तर मात्र 2 धावेचे पेनल्टीला सामोरं जावं लागेल. करायच्या 4 चेंडूमध्ये 9 धावांचं समीकरण आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, चांगला फटका, कार्पेट लेवलचा फटका, चांगला क्षेत्ररक्षण इथे बघायला भेटते. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावांचा प्रयत्न केला जातोय, आणि बघता बघता दोन्ही फलंदाज आपल्या माहेरी घरी सुखरूप पोहोचल्या गेले. 3 चेंडू 7 धावांचं समीकरण. बघा मॅच ऑन झाले, चांगली मॅच बघायला भेटते प्रेक्षकांना. 4थी मॅच आजच्या दिवसातली, नाईट स्पर्धेमधली 4थी मॅच पाहतोय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 3 चेंडू मध्ये 7 धावा. हा 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांच्या भेटीला सामना खूप चांगला रंगलाय. एक चांगली मॅच, आजच्या दिवसातली 4थी मॅच ऑन झाले. खरं यावेळेस चांगला चेंडू होता, तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 चेंडू 5 धावांचं समीकरण.
मॅचचा नियम असेल कंपल्सरी चेसिंग, याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 2 चेंडू 5 धावांचं समीकरण. हा 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे ते मात्र आसरोटी संघाला. परंतु श्री स्वामी समर्थ अंबारपाडा आपण पाहतोय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कसा करावा तो मात्र अंबारपाडा संघानं दाखवून दिलाय. आता येणारे 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका जर आला तर सामन्याचं समीकरण बदलून जाईल. परंतु तो फटका येईल का हे येणारे 2 चेंडू सांगून जातील. 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील अंतिम मॅच वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. मैत्री चषक 2026 हे पर्व देखणं आणि सुंदर असं आयोजन. 2 चेंडू 5 धावा. ओ फटका फसलाय. इथून मात्र रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे का? परंतु आता 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. परंतु ही मॅच पाहण्यासाठी नवीन शेठ मात्र इथे उपस्थित झालेत. नवीन शेठ आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल. वरनाई क्रिकेट संघ वरने मैत्री चषक 2026 मध्ये 1 चेंडू 4 धावांची गरज. येणार का 1 चेंडू मध्ये 4 धावा? काय घडणार या मॅच मध्ये? विक्रम घडणार का? कारण की मॅच ऑन झाले. प्रत्येक प्रेक्षक मात्र या मॅच कडे लक्ष लावून पाहतोय. चांगली मॅच गरमागरम. म्हणून मी नेहमीच म्हणत असतो सर, इंग्लंडचं वातावरण, बायकोचा मूड आणि क्रिकेटचा रंग मैदानामध्ये कधी बदलेल कोणी सांगू शकत नाही. 1 चेंडू 4 धावांची गरज. मॅच ऑन झाले. गोलंदाज सज्ज आणि फलंदाज देखील रेडी आहे. गोल भारी पडणार. गोलंदाज की फलंदाज सज्ज झाला. गोलंदाज या वेळेस एक चांगला फटका. परंतु इथे एक चांगला चेंडू टाकला गेला गोलंदाजाकडनं आणि इथे विजय ठरलाय तो संघ अंबारपाडा संघ. चांगली मॅच प्रेक्षकांना मात्र इथे बघायला भेटली. नेक्स्ट मॅच असेल. हा नेक्स्ट मॅच आपण